मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विहाळी या गावामध्ये आणि या ठिकाणी भव्य दिव्य असे एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्यांना देव माणूस म्हणून संबोधलं जातं ते म्हणजे आदरणीय नितीन आबा शेवाळे, अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य, त्यांच्या पाखऱ्यानं आणि हिंद केसरी सचिननं आज एक नंबर केलेला आहे. आपल्या समवेत आबा आहेत. आबा नमस्ते. नमस्ते आबा, काय सांगाल, पहिल्यांदाच एक नंबर ह्या फाटीवरती का? हां, ह्या पाठीवरती एक आजचा अनुभव काय सांगाल? दिवसभरामध्ये भरपूर घडामोडी घडल्या आणि एका महिन्यामध्ये जेवढ्या घडामोडी घडत नाहीत तेवढ्या एका मैदानात घडतात. काय सांगाल त्याविषयी? आम्ही तर पाऊस आल्यानंतर मला आयोजकांनी बोलवलं. मी ज्यावेळेस तिथं गेलो त्यावेळेस पाऊसच येत होता. पण नंतर म्हणलं आता जर पाऊस थांबला नाही तर मग कॅन्सल करावं लागेल मैदान. बघा तुम्ही, त्यानंतर पाऊस थांबला, अर्ध्या तासामध्ये परत आमच्या पोरांनी तर बैल टांग्या भरला होता. परत म्हणले की सुकले जरा इथं येऊन बघा. तिथं बघितलं तर जरा सुकलेलं वाटलं. मग म्हटलं ठीक आहे. मग सेमी पळवले आणि सेमी पळवून परत फायनल पण झाले. अजून उजेड आहे बरं. बघा मित्रांनो, आणि पहिलाच पाऊस या भागातला असे सांगत होते ते स्थानिक पहिलाच पाऊस मोठा झाला आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा हा वळवा टाईप पाऊस पडतो का बाबा, वार. आणि दिवसभर आल्यापासून आपण ज्यावेळेस सकाळी आलो तेव्हापासून ऊन होतं, ऊन पण गरमी पण खूप आणि त्यानंतर अचानक हे क्लायमेट चेंज, त्यानंतर नंदींवरती त्याचा क्लायमेट चेंजचा परिणाम काय होतो का? हो, होतो 100%. माणसांवरती जसा परिणाम होतो तसाच जनावरांवरती सुद्धा होतो. कारण एकदम अंग उष्ण आणि त्याच्यावरती परत पाऊस पडून एकदम थंड वातावरणात त्यांना थोडासा त्रास होतो. म्हणजे अशा याच्यात सर्दी होण्याची संभावना असते. सर्दी होण्याची किंवा अन्य काय दुसऱ्या सर्दीजन्य आजार होण्याची. सर्दी होऊन पुढं जर नाही लक्ष दिलं तर निमोनियावरती जातात काय बैल. जोडीविषयी काय सांगाल पाखरेच्या आणि सचिनच्या? ही जोडी आम्ही औंधच्या मैदानात एकदा पळवली होती, परंतु तिथं 2 चांगल्या गाड्या एका सेमीमध्ये लागल्या. आम्ही मला वाटतं कडेच्या फाटीला आपली गाडी निघाली होती आणि सचिनची आणि ह्याची गाडी कडेला निघाली आणि आपला राजू पाटलांचा जो त्याचाच पैरकरी सचिनचा पुशेगावचा 1 नंबर केलेला लक्षा, त्याची गाडी मध्ये निघाली होती. तर त्यावेळेस नकळत निकाल घेतला होता त्या गाडीने आणि त्यानंतर परत शाहिद भाईचं आमचं ठरलं होतं की गाडी चांगली पळती, कडने आली ठीक आहे, परंतु परत योगायोग आला नाही. पेडगावमध्ये त्या दिवशी विषय झाला पेडगाव झाल्यानंतर आणि शाहिद भाई म्हणले ठीक आहे आपण मग इथं दुसऱ्याचं मैदान आहे तर इथंच आणू. मैदान पण चांगलं आहे पळायला आणि आयोजक पण आयोजन चांगलं करतील म्हणले ते. मग ठरलं आज आणायचं. स्पीड लयच जबरदस्त लागते. हां, आमचा अनुभव असा आत्तापर्यंतचा बरं का की पाखऱ्याला जर खुल्ला पळणारा जेवढा खुल्ला पळणारा बैल असेल ना तर तेवढा बैल म्हणजे थोडंसं नेटाने पळतो नेहमीपेक्षा. आणि सचिन एकदम असा गाड्यात पळतो, त्याच्यामुळे गाडीला स्पीड चांगलं लागतं. आणि जे म्हणजे फायनल असं म्हणजे क्षणात काय घडेल असं काही लक्षात येत नव्हतं. सगळ्याच गाड्यासारख्या सगळ्या गाड्यासारख्या पळतो आणि स्पीड पण तेवढंच पकडतो. एवढा पाऊस होऊनही ह्या फाटीला म्हणजे काहीच त्याच्यावरती परिणाम एवढा जाणवला नाही. काय सांगाल म्हणजे ह्या रानाविषयी काय सांगाल बघितल्यानंतर? पावसाचा जास्त परिणाम होत नाही, कारण आदल्या दिवशी जरी पाऊस पडला आहे फाटीवरती चांगला मोठा पाऊस पडला तरी पाणी एकदा आटल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता आपण सेमीच्या आणि फायनलचा राऊंड घेतला, त्याच्यामध्ये काही कुठल्या बैलाला काही घसरघसरी झाली नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित झालं. हां, त्याच्यामुळं आदल्या दिवशी जरी पाऊस झाला तरी दुसऱ्या दिवशी मैदान इथं होऊ शकतं चांगलं. भविष्यात आणखीन मोठी मैदान होण्याची चर्चा आहे ह्या फाटीवरती, तर काय वाटतंय तुम्हाला? हो, आता फक्त मगाशी माझी पण चर्चा झाली काही लोकांची. तर ओपनचं मैदान जर असेल तर थोडंसं अंतर कमी वाटतं का असं सगळ्यांचा संशय आहे फक्त. तर त्या बाबतीत खाली शक्य नाही आहे, खाली उतार आहे. पुढंच 50 फूट वाढवायची शक्यता आहे, पण पुढं आडवा रस्ता असल्यामुळं तो एक प्रॉब्लेम येऊ शकतो. तर आता हे रान मला वाटतं 900 फुटाच्या आसपास असेल, काय थोडंफार थोडं मागं थोडं पुढं वाढून ओपनचं मैदान होऊ शकतं चांगलं. ओपनचं आणि आदतला तर काही योग्यच आहे. हां, आदतला काही प्रॉब्लेम नाही, कटण्याचं रान आहे. आणि आज गाडी चालवली ती म्हणजे दिलीप नानाने, काय सांगाल त्यांच्याविषयी? हो, तुम्ही सेमीला बघितलं असं नानभाऊ कामाला कसा येत होतो. कारण एक ठिकाणी पाण्याचं थोडंसं डबकं असलेलं होतं, डबक्याच्या तिथं एक बैल थोडासा असा बिचकल्यागत झाला, परंतु तिथं परत दुसरा बैल कट करून गाडी काढून घेतली. तो अनुभवाचाच एक भाग आला. आणि ती हातचालाकी पण आली का? हो, हातचालाकी आणि अनुभव किंवा अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, तर ते सेमीला आम्हाला त्याचा प्रत्यय आला.
काय करण्यापेक्षा ते विदिन सेकंदमध्ये त्यांच्या लक्षात येते आणि ते लगेच हो, म्हणजे त्याच्यावरती सुचल ती बुद्धी आपण म्हणतो ना, हां. तर ती बुद्धी सुचली पाहिजे माणसाला. सुचली पाहिजे. आणि ती दिलीप ड्रायव्हर त्यांच्याकडे आहे ती पहिल्यापासून. आता कसं काय पुढचं नियोजन कुठल्या मैदानात दिसेल? आता मला वाटतं काहीतरी 10 तारखेला का काहीतरी मैदान आहे त्याचं चाललंय नियोजन. कारण कलेडोनच्या मी भागात. जास्त बैलाच्या नियोजनात नसतो. कलेडोनच्या भागात येते. हो, विजय मामा आणि अमोलच पकडत असतात ते. माझ्याकडे काही जास्त नसतं. मी आता वेळ मिळला तर येत असतो. आणि काय अजून बैलगाडी मालकांना संदेश काय द्याल तुम्ही? बैलगाडी मालकांनी आता फक्त एकच करावं की आता ही जी नवीन नियमावली आहे याच्यामुळं सर्वसाधारण बैलगाडी मालकाला न्याय मिळतोय आणि ही नियमावलीचं काटेकोर पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. ज्यांनी त्याची इमानदारी राखली पाहिजे. गाड्या नोंदवण्याबाबतीत 2च गाड्या नोंदवतो आपण, तर ते व्यवस्थित. काही लोक थोडेसे हातचलाकी करायला बघतात, तर त्यांना माझं एवढं सांगणार आहे की ह्या 2 पावत्यांचा जो नियम आहे हा काटेकोर करून पाळावा. चालतंय, धन्यवाद आबा. मित्रांनो, आपल्याला भेटलेले आहेत दिलीप नाना भेटलेले आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. आणि नाना पहिल्यांदाच मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर बोलतायत. हो. नाना काय सांगाल, पाखरे आणि सचिनने 1 नंबर केलाय, कसा आनंद आहे? मस्त आनंद, चांगली गाडी पळाली. आणि सीमेला काय झालं, पाण्याची डबकं होते. हां. डबकात काय असा बैल जाणार तर ह्याला कट केला, त्याला शिपट धरून असा काढून घेतला. आबांनी पण आता मुलाखत- लागी तेवढी केली. 2 ठिकाणी अशी डबकं होती, पाण्यामध्ये डबकात असा बैल जरा बिचाकला. हे कसं सुचलं तुम्हाला हा बैल कट केला पाहिजे आणि तो केला? त्याशिवाय मग नॉलेज कसले काय. कारण आबांनी सांगितलं, कारण त्यांनी जी चातुर्य दाखवलं किंवा ती हातचालाकीपणा तिथला दाखवला, त्याच्यामुळेच गाडी आज फायनलला पात्र राहिली आणि ह्या फायनलमध्ये 1 नंबर केला. हो. त्यानंतर आता तुम्ही सगळ्यात दिग्गज ह्या मैदानामध्ये होते. एक सेबडकर, एक नंदी होते सगळे आज फायनलचे मानकरी. तर यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस खाली तुम्ही फायनलला गाडी घेऊन गेला सचिन आणि पाखरेशी, त्यावेळेस गाडी बसायच्या अगोदर मनामध्ये काय विचार होता की बाबा ह्याच्यामध्ये मालकाला आपल्याला 1 नंबर करून द्यायचा आहे? तर कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं? खालनं किती स्पीड लावलं, त्यानंतरनं तुमची ताकद किती लावली थापेची, आणि कुठं आल्यानंतरनं गाडीनं पिकअप घेतला आणि निकाल घेतला? गाडीनं खालनंच जाग्यानं असे थापा लावल्या आणि पुढं आल्या, पुढच्या रानात पिकअप जास्त घेतला. पिकअप जास्त घेतला म्हणजे किती साधारणतः किती फुटावरती तुम्ही हाताचा जोर वाढवला? 100 फुटावर. 100 फुटावरती. म्हणजे हे कसं म्हणजे लक्षात आलं की बाबा आता ह्या सगळ्या नंदींमध्ये आपल्याला पुढे निघायचं असेल तर असं करावं लागेल? पुढचं तरी मेन आहे ना, निकालात तरी काय चलाकी केली तरच आहे ना, ड्रायव्हर की मग कसली. बरोबर आहे, हे तर महत्वाचं आहे. दिलीप नाना, 2 शब्द तुम्ही बोललात, मुलाखत दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आभार. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक शाहिदभाई मुलानी नातेपुतेकर, आणि आज त्यांच्या सचिन आणि नितीनाबा शेवाळे यांच्या पाखऱ्यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे विहाळीच्या फाटीवरती जे मैदान झालं ते. तर आपल्या समवेत शाहिदभाई, काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? भागातलं जवळचं मैदान आणि सुंदर असा एक प्रथम क्रमांक पटकावला, तर काय सांगाल याच्याविषयी? आजचा आनंद हे महत्त्वाचा म्हणजे आमचे मित्रच आहेत, जे आयोजक आहेत हेमंत आबा, हे आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव आज आवर्जून या मैदानाला यायचं हे त्यांचा आग्रह होता आणि त्या आग्रहास्तव या मैदानात आज आपण आलोय. आज हेमंत आबाचं म्हणण्यापेक्षा हे मैदानच आपलं होतं आणि या मैदानात 1 नंबर सचिन आपल्याला, सचिन आणि पाखरेंनी दोघांनी मिळून 1 नंबर केला. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आज आपली गाडी सेमी पास झाल्यानंतर मला वाटतं आयोजक हेमंत आबा यांनी सचिनसाठी 5,000 रुपये त्यांनी पुकारलेले आहेत. म्हणजे ह्यात सगळ्यात मोठी म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आज आयोजक जर 5,000 सचिनसाठी पुकारत असतील तर खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि ती सचिनने पाखऱ्याने राखली. 100% आम्हाला बी आनंद झाला आज 1 नंबर केलेलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे आवर्जून पेडगावचा 1 नंबर करून हा 2रा मैदान आहे. आज हा सलग 2रा 1 नंबर आहे, त्याचा मोठा अभिमान आहे. आणि दिलीप नानांच्या विषयी काय सांगाल? त्यांच्या हातचालाकीविषयी काय सांगाल? सेमीला त्यांनी सुंदर अशी गाडी चालवली. दिलीप नानाचं म्हणजे मी पाहिलं दिलीप नाना हे ते काय म्हणते ती की जुनं ते सोनं असतं म्हणतात, जुनी म्हण ते खरंच आहे. दिलीप नानांची एक कला म्हणा, त्यांचा एक अभ्यास म्हणा, त्यांचा एक एक्सपिरियन्स म्हणा, त्या गोष्टीतला तो कामी आला आज. आणि त्यांनी सचिन आणि पाखऱ्याची गाडी आज गुलाला ठेवून 1 नंबर केली. खरंच दिलीप नानांना पण माझा मानाचा मुजरा आहे. आणि अजून काय सांगाल, ह्या फाटीवरती सचिन पहिल्यांदाच पळाला का? हा, ह्या फाटीवर सचिन पहिल्यांदाच पळाला, पहिलंच मैदान आणि 1 नंबरचा मानकरी ठरला. खरंच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि आमच्या सचिनच्या सर्व चाहत्या फॅन फॉलोअरसाठी. हे एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कधी कधी तुम्ही फार दूरवरती लांब घेऊन जाता, 200-150 किलोमीटरचा प्रवास असतो सचिनला वन साईड,
आणि आज घराजवळच किती किलोमीटर पडलं? आज 40 किलोमीटर 40-42 किलोमीटर आहे आज आम्हाला यायचे. ते एक प्रवासाचा त्याचा त्रास कमी झाला ना आता? हा प्रवासाचा त्रास कमी झाला आणि आज एक काय म्हणायची थोडी नैसर्गिक म्हणजे हे एक व्यत्यय पाऊस आला, होता. पाऊस आला थोडासा, नंदी बी भिजली थोडीशी पावसात, का तर 2-3 नंदी होते. अचानक पाऊस चालू झाला, गाडीत बी भरता येत नव्हते, त्याच्यामुळे थोडंसं झालं. परंतु सचिननं कुठंच आम्हाला ती म्हणजे भिजलेलं किंवा त्या काय गोष्टी झालेल्या ते कुठंच आम्हाला जाणवून दिलं नाही. आणि सचिननं त्याच्या चाहत्यासाठी आणि आमच्या खातीर आज आम्हाला गुलाला पात्र ठरवलं आणि सलग दुसऱ्या वेळा आत्ता 1 नंबरचा मानकरी ठरवलं. त्याबद्दल खरंच त्याचं बी करायला एवढं कौतुक कमी. आणि त्याचबरोबर सेमी क्रमांक 8च्या विषयी काय सांगाल? सेमी क्रमांक 8 सुद्धा सुंदर असा झाला, मैत्रीपूर्ण सगळ्या लढती झाला, काय सांगाल त्याच्याविषयी? तो सेमी म्हणजे एक घरचीच नंदी होती सगळी. आणि आज तसं बघायला गेलं तर ती मैत्रीपूर्ण लढत होती. आज म्हणजे त्या लढतीचं आम्हाला काहीच वाटलं नाही. भले ती कुणी त्या सेमी पास करून द्या, तर त्या ठिकाणी 100% आम्हालाही आनंद होता. त्या ठिकाणी मथुर आणि सचिनमध्ये लढत झाली. मथुर पण आपलाच आणि सचिन पण आपलाच आहे. त्यामुळं मथुरनं जरी ते सेमी पास केला असता तरी आम्हाला समाधान वाटलं असतं आणि सचिनने केला काही वाटलं नाही. अतिशय मैत्रीपूर्ण आणि चांगल्या पद्धतीने सेमी पार पाडलं. दोघं परत कधी एकत्र दिसतील? दिसतील, काय नाही. पण दादांचं ज्यावेळेस आपल्याशी चर्चा होईल, दादांशी मी चर्चा करेन, का तर आम्ही बी आता कंटिन्यू चर्चेत असतो. त्यामुळं कधी दादा म्हणतील किंवा एखादा योग असा आला तर 100% मथुरन सचिन अजून एकदा पळताना आपल्याला दिसते. आणि 2 मोठी मैदान आहेत, एक म्हणजे 61 फाट्याचं हिंदकेसरी मैदान आणि दुसरं म्हणजे माळशिरसचं बैलपोळ्याचं हिंदकेसरी मैदान. काय सांगाल त्याच्याविषयी, दोन्ही मैदानाच्या? दोन्ही मैदानं आपण छान पद्धतीची घेतलेले आहेत. दोन्ही मैदानं आज म्हणजे फाटी तर हेच फायनल करायचं 99% त्यांचे विचार आहेत. आणि फाटी अतिशय चांगली आहे, का तर आज पाहिलं आपण की अर्धा तास पाऊस चालू असताना जर परत मैदान फायनल होऊ शकतं, सेमी फायनल होऊ शकतं, तर ही फाटी खरंच चांगली आहे. कितीही पाऊस आला काय झाला तर इथं काही म्हणजे व्यत्यय येणार नाही. आणि ही फाटी अतिशय चांगली वाटली आम्हाला पण. आणि आप्पांनी पण यावर विचार करावा आणि जर वाटलं तर आपलं माळशिरसचं जुनं हिंद केसरी मैदान या ठिकाणी आयोजित केलं तरी काय हरकत नाही. मैदान 61 फाट्या हे जर मैदान इथं घेतलं तरी काही अडचण नाही. अतिशय चांगली फाटी आहे. चालतंय, धन्यवाद दादा. ओके, थँक्यू.